दिव्यांग पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अपडेट आहे, कारण नवीन शासन निर्णय आला आहे व त्यामध्ये हप्त्यासंदर्भात जे निधी वितरित करण्यात आलेला आहे ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। अनेक दिवसांपासून जो रखडलेला हप्ता आहे ते कधी जमा होणार, आम्हाला पैशांचं वितरण होत नाही असे दिव्यांग बांधवांची तक्रार होती। तुम्ही पाहू शकता, विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भात 26 मे 2026 रोजी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हा GR आलेला आहे व इथे सांगण्यात आलेला आहे की विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे। तर 1 एप्रिल 2026 पासून अनेक जे दिव्यांग लाभार्थ्यांना आहे ते मदत मिळतच आहे व फायदा सुद्धा होत आहे, कारण जेव्हापासून दिव्यांग लाभार्थ्यांची ही योजना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हाताळण्यात देण्यात आलेलं आहे तेव्हापासून हप्त्याचं वितरण आहे ते टाईमवर होत आहे व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे 2,500 रुपये अनुदान आहे किंवा 2,500 रुपये त्यांचे पेन्शन आहे ते सुद्धा जमा होत आहे। आणि UDID कार्ड संबंधित असू द्या किंवा KYC संबंधित असू द्या, ते सुद्धा नोटीस येत होते व लाभार्थ्यांना सांगण्यात आले होते की ती पूर्णपणे माहिती किंवा UDID कार्ड आहे ते तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही KYC करून घेणे गरजेचं असणार आहे, जेणेकरून तुमच्या हक्काचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली असून जे सामाजिक सुरक्षा कल्याण हे बघा, दिव्यांग व्यक्तींना अनुदान, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना यांच्यासाठी, त्यानंतर इतर प्रशासकीय खर्च सहाय्यक अनुदान येते आणि ते जे श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना जे निधी वितरित करण्यासंदर्भात हा तक्ता देण्यात आलेला आहे। तर इथे शासन निर्णय व आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी आणि सहाय्यक संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणेने आहारण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आलेला आहे। तर इथे दिव्यांग व्यक्तीकरिता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम VPDA खात्यावर वर्ग करून संवितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे सुद्धा शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे। तर अनेक दिवसांपासून जे दिव्यांग बांधवांचे पैसे वेळेवर येत नव्हते, मात्र दिव्यांग सक्षमीकरण विभाग जेव्हापासून झालेला आहे, दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सक्षमीकरण विभाग जेव्हापासून सुरू झालेले आहे तेव्हापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या आठवड्यातच हप्त्याचं वितरण होत आहे। जसं मे महिन्याचे पैशांचं वितरण सुद्धा दिव्यांग बांधवांना वेळेवर झालेलं आहे। आता जूनचा हप्ता देखील पहिल्या आठवड्यातच वितरण करण्याची शक्यता आहे, त्यामुळे नक्कीच दिव्यांग बांधवांना अतिशय आनंदाचे अपडेट आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा। तुम्हाला आत्तापर्यंत सर्व हप्ते मिळाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।